रव्यामध्ये अर्धा कप दूध घालून आणि खवा, मावा, मिल्क पावडर यापैकी कशाचाही वापर न करता गुलाबजामुनपेक्षाही जास्त चविष्ट मिठाई तुम्ही घरच्या साहित्यामध्येच तयार करू शकता। विशेष म्हणजे ही मिठाई एकदा बनवून साठवून सुद्धा ठेवता येते आणि चवीला एवढी मस्त लागते ना की गुलाबजामुनची चव तर तुम्ही विसरूनच जाल। मिठाईच्या दुकानामध्ये मिळणाऱ्या महागड्या मिठाईपेक्षा कितीतरी चविष्ट लागते। आता गोडधोड खाण्याची आठवण आली असेल ना तर अशी मिठाई बनवून ठेवा। यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 कप रवा। हा मी बारीक रवा घेतलेला आहे, जाड रवा असेल तर तोही चालेल। आपण याला मिक्सरलाच फिरवणार आहोत। आता 1 कपपेक्षा थोडी कमी मी साखर घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची घालायची आहे, तर जवळपास मी 5 ते 6 वेलची घेतलेली आहे। यामुळे या मिठाईला स्वाद खूप मस्त येतो। तुम्हाला जर थोडंसं जायफळ घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता आणि केसर घालायचं असेल तर थोड्या प्रमाणात घालता येईल। आणि हो, अजून याला जर पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स घालू शकता, जसे बदाम आहे, काजू आहे, ते सुद्धा यासोबतच वाटून घेता येईल। चिमूटभर मीठ घातलेलं होतं आणि हे मिक्सरला अगदी बारीक असं दळून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला 1/4 कप तेलाचं मोहन घालायचं आहे। तर हे थंडच तेल आहे, गरम करून घेतलेलं नव्हतं। आणि वासाचं तेल वापरायचं नाही, जसं शेंगदाण्याचं तेल असतं किंवा मोहरीचं तेल, त्याला एक विशिष्ट स्वाद असतो, तर ते तेल आपल्याला वापरायचं नाही आहे। बिना वासाचं कुठलंही तेल तुम्ही इथे वापरू शकता। तेल आपल्याला रव्याला नीट चोळून घ्यायचं आहे। बघा, चोळून घेतल्यानंतर असं रवेदार टेक्स्चर आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे। तर साई सगट मी दूध घातलेलं आहे, त्यामुळे याला माव्याची टेस्ट येते। आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबऱ्याचा कीस। तर जवळपास मी 2 ते 3 चमचे घातलेला आहे, खूप मस्त स्वाद येतो। आणि 2 चिमूट भरून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। सोडा जास्त घालू नका। आता आपल्याला हे सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। बघा, या मिश्रणामध्ये जी साखर असते ना, त्याला दुधामुळे पाणी सुटायला लागतं आणि हळूहळू मिश्रण पातळ व्हायला लागेल। पण काही वेळानंतरच रवा सर्व दूध शोषून घेतो आणि मिश्रण परत घट्ट व्हायला लागतं। आपल्याला हे ना 5-1 मिनिटासाठी असं फेटून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे मैदा। तर सुरुवातीला मी 1 कप मैदा घालते आहे। अजून आपल्याला यामध्ये थोडा मैदा घालण्याची गरज पडणार आहे। जे मेजरमेंट मी तुम्हाला दिलेलं आहे ते अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे, तेच वापरून तुम्हाला ही मिठाई तयार करायची आहे। मैदा मी इथे मिसळून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण 1 कप घातलेला होता, आता परत यामध्ये अर्धा कप मैदा घालायचा आहे। तर 1.5 कप मैद्याचा मी इथे वापर केलेला आहे। किंवा तुम्ही असंही करू शकता, 1 कप मैदा आणि जो नंतरचा अर्धा कप घातलेला आहे ना, त्याऐवजी तुम्ही अर्धा कप बेसन पीठसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा मिठाईला चव छान येते। आता हे सर्व नीट आपल्याला एकत्रित करून याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे। बघितलं ना तुम्ही, घरच्या साहित्यामध्येच ही मिठाई तयार होते। जेवढेही साहित्य मी इथे वापरलेले आहे ते सर्व सहज उपलब्ध होतील असे साहित्य आहे। आता आपल्याला हा उंडा ना अर्ध्या तासासाठी मुरायला सोडायचा आहे। अर्धा तास मी झाकून ठेवलेला होता। दिसायला बघा ना, अगदी खवा किंवा माव्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे। आणि कुठलीही मिठाई बनवत असताना खव्याचा, माव्याचा किंवा मिल्क पावडरचा वापर केलाच जातो, त्याशिवाय मिठाई बनतच नाही। असा जर तुमचाही गैरसमज असेल ना, तर एकदा ही मिठाई बनवून बघा। कुठल्याही प्रकारचा खवा, मावा, मिल्क पावडर न वापरता याला इतकी मस्त चव येते ना की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल। कुठल्याही महागड्या मिठाईपेक्षा चविष्ट लागणारी ही मिठाई बिना खवा किंवा माव्याच्या तयार होऊ शकते, यावर तुमचा खरंच विश्वास बसणार नाही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता ना याची छोटे छोटे पेढे तयार करायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला गोलाकार आकारामध्ये बनवू शकता, किंवा जर तुम्हाला थोडा वेगळा आकार हवा असेल, दिसायला मिठाई छान दिसावी म्हणून, तर असा त्याला थोडासा लांबोडा आकार देऊन तुम्ही सिलेंड्रिकल शेपमध्ये सुद्धा बनवू शकता। यामुळे मिठाई नेहमीपेक्षा जरा दिसायला वेगळी दिसते, बाकी काही नाही, चवीला तशीच लागणार आहे। तर इथे मी सर्व पेढे याच पद्धतीने तयार करून घेते आहे। आणि एकसारखे आकाराचे तयार व्हावे यासाठी तुम्हाला एकाच आकाराचा स्पून वापरायचा आहे, म्हणजे पेढे जे आहे ना ते एकसारखे आकाराचे बनतील, कुठली कमी किंवा कुठली जास्त, लहान मोठे असे बनणार नाही। आणि ही मिठाई बनवायला फारसा जास्त वेळ लागत नाही। आपण उंडा मुरवण्यासाठी जो अर्धा तास घेतलेला होता ना, तो जर बाजूला ठेवला तर बाकी मिठाई बनवण्यासाठी 15 ते 20 मिनिटच लागतात। आणि हो, तुम्हाला ट्रॅव्हलिंगला अशी कुठली मिठाई सोबत न्यायची असेल ना, ती जास्त दिवस टिकेल, तर तुम्ही ही मिठाई बनवून सोबत नेऊ शकता, अजिबात खराब होत नाही। जेव्हा जेव्हा तुम्हाला गोडधोड खाण्याची आठवण आली तेव्हा तुम्ही डब्यामध्ये ही कॅरी करून घेऊन जाऊ शकता। आता हे पेढे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे, त्यामुळे याची शेल्फ लाईफसुद्धा वाढते। जेव्हा आपण पेढे तेलामध्ये घालतो ना, तेव्हा तेल मध्यम गरम असायला हवं, खूप कडकडीत गरम नको किंवा अगदी गार तेलामध्ये घालायचे नाही, नाहीतर तेलामध्येच हे विरघळून जातील। सर्व पेढे तेलामध्ये घालून झाले की गॅस जो आहे ना तो आपल्याला लो करायचा आहे आणि नंतर लो फ्लेमवरच याला तळायचं आहे, म्हणजे आतपर्यंत छान हे तळल्या जातात आणि कच्चे राहत नाही।
तर बघा, मी सुरुवातीला मध्यम आचेवर गरम असताना हे तेलामध्ये घातलेले होते. आता मी लो फ्लेमवर ठेवून याला तळून घेते आहे. कारण तेल छान गरम होतं ना, तर आता हे विरघळणार नाही तेलामध्ये, पण आतपर्यंत छान शेकल्या जाईल, कारण आपण लो फ्लेमवर याला तळून घेतो आहे. याला असं अलटपलट करत जायचं आणि सर्व बाजूनी याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे हे आतपर्यंत छान तळल्या जातात. आणि सुरुवातीला जेव्हा आपण याला तळतो ना, अगदी नाजूक असतात. काही वेळानंतर हे छान कुरकुरीत होऊन जातात, क्रिस्पी होऊन जातात. तर मी याला असं उलटपुलट करून सर्व बाजूनी तळून घेते आहे. बघा, दिसायला दिसतंय ना, अगदी गुलाबजामुन असतात तसे. आणि याला क्रॅक्स बघा किती मस्त पडायला लागलेले आहे, कारण यामध्ये आपण बेकिंग सोडा घातलेला होता ना, तर याला अशा चिरा जायला लागलेल्या आहे, ज्या दिसायला खूप मस्त दिसतात. तर याची चव ना बिस्किट किंवा नानखटाई असते ना, तशीच लागते. पण ही कुठलं बिस्किट किंवा नानखटाई नाही आहे, तर ही एक प्रकारची मिठाईच आहे, जी गुलाबजामुनच्या चवीची लागते, बिना खवा आणि मावा घालता. आणि हो, तुम्हाला इथे मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करायचा असेल ना, तर नक्कीच तुम्ही करू शकता. ही मिठाई अजून जास्त पौष्टिक बनेल. आणि जेव्हा जेव्हा मुले तुम्हाला पॅकेटचे बिस्किट्स खायला मागतील, तेव्हा ही मिठाई खायला द्या, कारण चवीला ही बिस्किटपेक्षा जास्त चविष्ट लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे, जर तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर कराल तर. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मी वेट लॉसची सिरीज तुमच्यासोबत शेअर करत होते, पण मध्ये म्हटलं एखादी ट्रीट तुम्हाला द्यावी, म्हणून मिठाईची ही रेसिपी शेअर केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक शेअर करा. आणि हो, तुम्हाला मिठाईच्या अजूनही काही रेसिपीज बघायच्या असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. मी शक्य असेल तर वेट लॉससाठी सुद्धा काही मिठाईच्या रेसिपीज तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.